तर आज आपण बघणार आहोत अंडा बिर्याणी कशी करायची। तर रेसिपी पूर्ण बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता मस्तपैकी अशी ही अंडा बिर्याणी झालेली आहे। तर ह्याची पूर्ण रेसिपी बघायची असेल तर पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता मी एका पातेल्यामध्ये 3 ते 4 पळी तेल टाकून घेणार आहे। तर इथे मी 3 ते 4 पळी तेल टाकून घेतलेले आहे आणि आता त्याच्यामध्ये मी 3 ते 4 तमालपत्र टाकून घेते। तसंच एक चक्री फूल, 3 दालचिनी, थोडेसे 4-5 काळ्या मिऱ्या आणि तसंच 4-5 लवंग आणि एक मोठी विलायची मी इथे टाकलेली आहे। आणि तसंच 2 मोठे चमचे मी इथे जिरे टाकलेत। तर हे मस्तपैकी तडकून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 4 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। तर बघू शकता मी ह्याच्यामध्ये 4 ग्लास पाणी टाकून घेते आणि हे पाणी आता मी उकळून देणार आहे। तर इथं पाणी उकळलंय मस्तपैकी। तर त्याच्यामध्ये मी इथं 1 किलो बासमती राईस घेतलाय। तर तो राईस मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी आपल्याला हा राईस बासमती राईस घेतलाय मी। मस्तपैकी आपला हा बासमतीचा राईस मस्तपैकी आपण शिजून घ्यायचा आहे। तर ह्याच्यामध्ये टाकून घेते। तर बघू शकता 5 मिनिटांनंतर मस्तपैकी आपला 90% मी हा भात शिजून घेतलाय आणि आता ह्याच्यातलं पाणी मी गाळून घेतलंय। मस्तपैकी असं मोठ्या परातीमध्ये टाकून असं सुट्ट केलेलं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवूया आपण। तसंच आता इथे दुसऱ्या साईडला मसाला करण्यासाठी मी त्या पातेल्यामध्ये 4 ते 5 पळी तेल टाकून घेतलंय आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मी मीठ टाकून घेतलंय। तसंच आता मी इथं बटाटे कापून घेतले होते। 2 ते 3 बटाटे नाही 2 बटाटे मी इथं कापून घेतले मस्तपैकी त्याचे साल काढून। तर हे बटाटे पण मी ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी आपण हे बटाटे परतून घेऊयात। आणि इथे बघू शकता मस्त आपले बटाटे परतून झालेत। हे मी साईडला काढून घेणार आहे। तर आता त्याच तेलामध्ये मी 1 चमचा गरम मसाला इथे टाकून घेतलाय। तसंच 2 मोठे चमचे मी मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि तसंच चिमूटभर हळद आणि मी इथं 10 अंडे उकडून घेतलेत, त्याचे साल काढून घेतलेत। ते अंडे मी ह्याच्यामध्ये मस्तपैकी परतून घेणार आहे। तर बघू शकता मस्तपैकी आपली ही अंडी परतून झालेली आहेत। तर आता आपण हे पण साईडला काढून घेऊया। परत आता त्याच तेलामध्ये मी इथं 4 ते 5 कांदे मोठे असे बारीक कापून घेतलेत, म्हणजे पातळ कापून घेतलेत। ते कांदे मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि कांदा आपण मस्तपैकी ह्याच्यात परतून देऊया। तसंच मी काही खडे मसाले घेतलेत, काळी मिरी, दालचिनी आणि 2 मोठे विलायची घेतलेत। तसंच तमालपत्र घेतलंय मी, 2 तमालपत्र घेतले। तर ते पण ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी परतून घेऊया आणि थोडंसं मी इथं साजूक तूप घेतलंय, ते पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। तर बघू शकता तसंच मी इथं 3 टमाटे कापून घेतलेत बारीक, ते पण ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी हे मिक्स करून घेणार आहे। टोमॅटो आपल्याला चांगला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे। तसंच इथं मी अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, 2 मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट ह्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि हे पण मस्तपैकी आपण मिक्स करून 2 मिनिटं ठेवून देऊया। तर हा मसाला आपला परतेपर्यंत मी इथं एका साईडला मसाला करून घेते। त्याच्यासाठी मी इथं 2 मोठे वाटी दही घेतलाय। त्याच्यामध्ये आता मी 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घेतलाय, तो टाकून घेणार आहे। तसंच बिर्याणी मसाला टाकल्यानंतर मी इथं 3 चमचे मिरची पावडर घेतली आहे, ती टाकून घेते आणि ते टाकल्यानंतर 1 छोटा चमचा मी गरम मसाला घेतलाय, तो गरम मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आणि गरम मसाला टाकल्यानंतर धनेपूड घेतले मी, धनिया पावडर म्हणजेच। तर 2 मोठे चमचे मी धनेपूड ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे आणि हे आपल्याला चांगलं
असं मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला पूर्णपैकी दह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघू शकता तर इथं आपला मसाला मस्तपैकी दह्यामध्ये मिक्स झालेला आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आणि तसंच एका साईडला आपला टोमॅटो पण मस्तपैकी बारीक झालाय, बघू शकता। मस्तपैकी कांदा टोमॅटो आणि ते तेलात मसाले होते ते पण मिक्स झालेले आहेत। आणि आता आपण दह्यामध्ये जे मसाले टाकून मिक्स केलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि तसंच जे बटाटे आपण तेलात तळून घेतले होते ते पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। ते दह्याच्याच भांड्यामध्ये मी टाकते जेणेकरून त्याच्यातला सगळा मसाला त्या बटाट्यांना लागून निघेल। आणि आता आपण हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया। आणि हा मसाला आपण 5 ते 10 मिनिटांसाठी मस्तपैकी शिजून द्यायचा आहे। तर हा मसाला मी मिक्स करून 5 ते 10 मिनिटांसाठी मस्तपैकी शिजायला ठेवणार आहे, म्हणजे त्याच्यातले सगळे मसाले आपले शिजून निघतील। तसंच मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे, एकदम थोडंसं, जेणेकरून आपला मसाला तो खाली पातेल्याला लागणार नाही, म्हणजेच करपणार नाही। त्याच्यासाठी मी इथं थोडंसं पाणी टाकून घेतलंय। तर 10 मिनिटं आपण हे ठेवूया। तर बघू शकता 5 मिनिटानंतर ना मस्त मक्की मसाला शिजलाय। तर त्याच्यावरती मी आता कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेणार आहे आणि परत एकदा 5 मिनिटांसाठी ठेवणार आहे। तर इथे बघू शकता 5 मिनिटांनंतर मसाला आपला मस्तपैकी शिजून झालेला आहे। आणि आता हे पातेलं मी गॅसवरून खाली उतरून घेतलंय आणि ह्याच्यातला अर्धा मसाला मी एका साईडला दुसऱ्या वाटीत काढून घेतलाय। आणि तसंच आपण जे 10 अंडे तळून घेतले होते त्याच्यातले 5 अंडे मी इथं खाली पहिल्या थरावरती ठेवणार आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं पुदिना टाकून जो बासमती राईस आपण शिजून घेतला होता तो आता मी त्याच्यावरती टाकून घेणार आहे। तर बघू शकता तसंच इथं मी खायचा कलर घेतलाय पिवळा, तो थोडासा पाण्यामध्ये मिसळून घेतलाय मी आणि तो आता मी याच्यावर टाकून घेते। तर बघू शकता परत एकदा मी त्याच्यावरती थोडासा पुदिना टाकून घेणार आहे आणि जो मसाला मी वाटीत काढून घेतला होता तो मसाला परत एकदा आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया। आणि त्याच वाटीमध्ये थोडासा राईस टाकून ते मिक्स करून संपूर्ण वाटीचा मसाला आपण काढून घ्यायचा आहे। आणि परत राहिलेले जे 5 अंडे होते ते ह्याच्यावरती टाकून परत त्याच्यावरती राईस टाकून घ्यायचा आहे। हे सगळे प्रोसेस झालेली आहे। त्याच्यानंतर मी इथं गॅसवर तवा ठेवलाय गरम करायला मस्तपैकी आणि त्याच्यावरती हे बिर्याणीचं पातेलं मी ठेवून मस्तपैकी झाकून 5 मिनिटांसाठी ठेवणार आहे बारीक गॅसवर। बघू शकता 5 मिनिटानंतर मी पातेलं खाली उतरून घेतलंय आणि आपली अंडा बिर्याणी मस्तपैकी तयार झालेली आहे। तर बघू शकता आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।